पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चहा विकतानाचा एआय व्हिडिओ काँग्रेसकडून पोस्ट तर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या काँग्रेसलाही भाजपचं प्रत्युत्तर। गरिबीतून वर आलेल्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस स्वीकारण्यास तयार नाहीये, भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर। हिवाळी अधिवेशनाचं कामकाज केवळ एका आठवड्यात चालणार। 8 ते 14 डिसेंबर या दरम्यान हिवाळी अधिवेशन चालणार, तर रविवारी देखील अधिवेशनाचं कामकाज सुरू असणार। विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद द्या, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसमोर भास्कर जाधवांची मागणी। तर उपमुख्यमंत्री पद संवैधानिक नाही, पण विरोधी पक्ष नेतेपद संवैधानिक आहे, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये 20 मिनिटे चर्चा। काल रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर। नवी मुंबईच्या सानपाड्यातील शिंदेंचे शिवसैनिक ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रकाश पाटील यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। अतिवृष्टीनंतर मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला पाठवला नाही, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। तर अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर क्षेत्रात शेतीचं नुकसान, तर केंद्राला 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती। राज्य सरकारनं केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवला आहे, त्यानंतरच केंद्राच्या पथकानं पाहणी केली। मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांची माहिती। तर दुसऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावावरती उद्या दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक असणार असल्याचीही सचिवांची माहिती। राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव तसेच मदतीचा संपूर्ण हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यामध्ये नुकसानीची पाहणी करण्यात आली। मदतीच्या प्रस्तावासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरण। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवी सुरू आहे। राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यानं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, निवडणुकीच्या वेळेस झालेल्या हाणामारी संदर्भात कारवाई करण्याची मागणी। महाड राडा प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुशांत जाबरेवर गुन्हा दाखल। जाबरेसह एकूण 12 तसेच अनोळखी 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल। यामध्ये माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप आणि पुत्र श्रेयश जगताप यांचाही यामध्ये समावेश। महाडमधील गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक राडा प्रकरणी विकास गोगावलेंविरोधात 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल। विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले, विजय मालुसरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल। आमदार संजय गायकवाड यांच्या मुलगा कुणाल गायकवाड यासह आणखी एकावर गुन्हा दाखल। कुणाल गायकवाडवरती बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्याचा तसेच सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल। माझ्या मुलाने काय चुकीचं केलं, संजय गायकवाड यांचा विरोधकांना सवाल। तर कुणाल गायकवाड यांच्यावरती पोलिसाला शिवीगाळ आणि दमदाटी करून बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी। सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगरांविरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी 5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आमदारावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील गुरमीत, मुक्ताईनगरमध्ये असं कधीच झालं नव्हतं, आमच्याकडे सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग असल्याची खडसेंची प्रतिक्रिया। सोलापूरच्या करमाळ्यातील मतदान प्रतिनिधीवरती गुन्हा दाखल। मतदान यंत्रावरती संशय निर्माण करून मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल। तर केंद्राध्यक्षांच्या तक्रारीवरून बबन चांदगुडे यांच्यावर गुन्हा दाखल। नाशिकच्या येवल्यामध्ये मतदान केंद्राजवळ पैसे वाटप करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। हनुमंत बोरसे असं पैसे वाटप करणाऱ्याचं नाव। तर येवला पोलिसांकडून पुढील तपास सुरू। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीतील बाचाबाची प्रकरणी भाजप आणि शिंदेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून परस्पर विरोधी तक्रार दाखल। दोन्ही बाजूच्या 20 ते 25 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। परभणीच्या पूर्णा नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग 9 मध्ये रात्री 10:30 पर्यंत मतदान सुरू होती। निवडणूक आयोगाच्या कारभाराचा सामान्य नागरिकांना मतदारांना फटका, उशिरापर्यंत मतदान सुरू राहिल्यानं मतदारांचा गोंधळ। विक्रोळीमध्ये शिंदे सेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवर गर्दुल्लांचा हल्ला। विक्रोळी टागोरनगर परिसरामध्ये तणावाचं वातावरण, तर नशेचा बाजार उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला। ड्रग्ज गांजा विकणाऱ्या टोळीला युवा सेनेनं रंगेहात पकडलं।
लातूरच्या रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ बंद, व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून रेणापूर बंदला पाठिंबा दर्शवला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बंदचं आवाहन. निवडणुकीतील पराभव दिसू लागल्यानं हायपर होऊ नका, आमदार माऊली कटकेंनी माजी आमदार अशोक पवारांना सुनावलं. तर शिरूरमध्ये आजी माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडले. मतदान केंद्रात जाण्यावरून दोघांमध्येही शाब्दिक बाचाबाची. अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मतदार असल्याचा मनसेचा आरोप. 30,000 पेक्षा जास्त दुबार मतदार असल्याचं समोर. मनसे शिष्टमंडळाकडून पालिकेच्या के पश्चिम विभागीय कार्यालयामध्ये निवेदन. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणामध्ये दमानियांकडून वरळी पोलिसांची भेट. दमानियांनी गौरी गर्जे मृत्यू प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली. राज्यात येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता. किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळेमधील तापमानामध्ये 3 ते 4 अंशांनी घट होणार. ऊस क्षेत्र वाढल्यानं राज्यात यंदा साखरेचं चांगलं उत्पादन. यंदाच्या हंगामामध्ये 342 लाख टन उत्पादनाचा अंदाज. यावर्षी महाराष्ट्रामध्ये साखरेचं बंपर उत्पादन होण्याचे संकेत. बीडमध्ये महिनाभरापासून सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर मागे. ऊसाला 2,200 रुपयांवरून 2,775 रुपये टन भाव देण्यास कारखानदारांची मान्यता. तर आंदोलनामुळे ऊसतोडी तसेच वाहतूक 3 कारखान्यांसह 3 गुळाचे मोठे आणि अनेक छोटे युनिट होते बंद. वाशिमच्या आडोली परिसरामध्ये वन्य प्राण्यांचं हैदोस, शेतीचं मोठं नुकसान. नव्यानं आलेलं पीक पुन्हा उद्ध्वस्त झाल्यानं आता शेतकऱ्यांची चिंता वाढली. तर वनविभागानं तातडीनं पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये कापूस वेचणीला सुरुवात. मात्र मजूर वर्ग ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाल्यानं शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा फटका. बाहेरगावातून मजूर बोलावण्याची शेतकऱ्यांवर वेळ. ऊसाचे दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी आंदोलन. तर अमित देशमुखांच्या साखर कारखान्यासमोर आंदोलन सुरूच. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. तर ऊसाला 3,000 रुपये दर देण्याची आंदोलकांची मागणी. पीक विम्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. तर फक्त हरभरा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा काढता येणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं मोठी अडचण. शेतकरी संकटात. रब्बी हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता. जागतिक अपंग दिनानिमित्त शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांची हमरशूट पॅरामोटद्वारे आकाशामध्ये उंच भरारी. तर पुण्यातील एम्बी व्हॅली एअरपोर्टवरून डॉक्टर विजय तनपुरे यांनी केलं उड्डाण. तब्बल 3,000 फुटांपर्यंत पॅरामोटरचं उड्डाण. उद्योजक विजय सेठी यांनी या संपूर्ण मोहिमेचं केलं होतं नियोजन. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील फाकटे गावामध्ये बिबट्या विहिरीमध्ये पडला. रात्रीच्या वेळेस सावजाच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज. तर विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या मदतीनं रेस्क्यू करण्यातही यश. पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत. रात्रीच्या सुमारास बिबट्यांचा मुक्त संचार. 3 बिबटे एकामागून एक रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ व्हायरल. तर खुर्द गावात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद. बिबट्यांना तातडीनं पकडण्याची ग्रामस्थांची मागणी. जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला 2 बिबट्यांचा मुक्त संचार. पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. दत्त मंदिराजवळील बिबट्या कॅमेरामध्ये कैद. नाशिकच्या कळवणमध्ये गोडाऊनमध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश. बेशुद्ध करून वनविभागानं बिबट्याला पकडलं. पुण्याच्या शिरूरमधील निमगाव म्हळुंगीमध्ये 3 बिबट्यांचा मुक्त संचार. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या शिरूरमधील तळेगाव, ढमढेरे, पांढरी वस्ती, श्रीनाथ मंदिर या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन. शेतकरी, मजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावात बिबट्याची दहशत. जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी गेलेल्या महिलेवरती बिबट्याचा हल्ला. साक्षी पवार असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव. वनविभागाची टीम गावात दाखल. ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचा निर्णय कायम. उच्चाधिकारी समितीकडून नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचा निर्णय कायम. तर प्राणीप्रेमींनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय.